ज्या एका मोठ्या ग्रुपमध्ये किमान असे दोघी तरी असतात ज्यांचं एकमेकींसोबत पटत नाही। व्यक्तिशः त्या खूप चांगल्या असतात, पण कुठली चर्चा सुरू झाली तर काही ना काही कारणावरून त्यांच्यात वाद होत असतो। तर विरुद्ध आहार सुद्धा असंच काही संकल्पना आहे। एखादा आहार पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो, पौष्टिक असतं, पण जेव्हा ते एखाद्या विशिष्ट आहार पदार्थासोबत मिसळल्या गेलं, त्यासोबत खाल्ल्या गेलं किंवा खाल्ल्यानंतर तो दुसरा पदार्थ लगेच खाल्ल्या गेला तर ते शरीराला नुकसान पोचवू शकतं। एक पदार्थ खाल्ल्यावर त्याचं पचन कसं होतं आणि दोन पदार्थ एकत्र किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ एकत्र खाल्ल्यावर त्याचं पचन कसं होतं ह्यामध्ये खूप मोठा फरक असतो। कारण कॉम्बिनेशनमध्ये आपण जेव्हा आहार पदार्थ घेतो तेव्हा त्यांची मूळ गुणधर्म ही बदलली जातात। शिजवताना किंवा आपल्या पचनानंतर सुद्धा त्यांचा कॉम्बिनेशनचा जो काही परिणाम तो आपल्या शरीरावर दिसून येतो। मग काही कॉम्बिनेशन्सचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो, जसं आपण वरण भात खातो किंवा चपाती भाजी, भाकरी भाजी, पण काही कॉम्बिनेशन्स असे आहेत की ज्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो आणि त्याला विरुद्ध आहार म्हणतात। एखाद्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे आणि त्याच्या विरुद्ध आहार जर घेतला गेला, म्हणजे कफ प्रकृतीच्या व्यक्तीने कफ वाढवणारे पदार्थ जास्त घेतले, वारंवार घेतले, तर मग तो आहार त्याच्यासाठी विरुद्ध ठरतो। मग त्या व्यक्तीचं बल कसं आहे, व्याधी क्षमता कसं आहे, पचनशक्ती कशी आहे, हे सुद्धा विचार केला गेला पाहिजे। पचनशक्ती व्यवस्थित नाही आहे, भूक नसताना जास्त खाणे किंवा आधीचं पचलेलं नाही आहे तरी सुद्धा वर पुन्हा खाल्लं तर मग तो सुद्धा विरुद्ध आहारच ठरतो। बदलत्या ऋतूनुसार किंवा तुम्ही कुठल्या देशात आहे, सध्या कुठल्या कंट्रीमध्ये आहे, त्यानुसार आहार घेतला गेला नाही तर तोही विरुद्ध ठरतो। आहार घेतल्यानंतर लगेच त्याचे दुष्परिणाम दिसून येतील असं होत नाही। बऱ्याच दिवसांसाठी खूप मात्रेमध्ये अशा प्रकारचा आहार घेतला गेला तर मग त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, जसे त्वचा रोग आहे, वजन वाढणे आहे, प्रमेह आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ॲलर्जीज आहेत, पोटांचे विकार आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये विरुद्ध आहार हा कारण असू शकतो। आता सामान्यपणे रोजच्या जीवनात कळत न कळत आपल्या आहारामध्ये कुठले असे पदार्थ एकत्र खाल्ल्या जातात ज्याचा दुष्परिणाम होऊ शकतो ते बघूया। पहिला चुकीचा कॉम्बिनेशन म्हणजे दूध आणि आंबट पदार्थ, जसे दूध आणि फळ, तर ह्याच्यामध्ये मिल्कशेक असतील, फ्रूट आईस्क्रीम, स्मूदीज, त्यानंतर भाज्यांमध्ये विशेष करून ग्रेव्हीवाल्या भाज्यांमध्ये थिकनर म्हणून साय टाकली जाते किंवा दूध टाकलं जातं, टोमॅटो सूपमध्ये क्रीम टाकलं जातं। तर दूध हे मुळात मधुर रसात्मक थंड गुणांचं आहे, त्यामध्ये जर आपण आंबट, कडू, तिखट पदार्थ टाकले तर तो दूध चोथा पाणी तयार होतं त्याचं, आणि ह्यात मग नंतर दुधाचं किंवा त्या फळाचं गुणधर्म येत नाही। उलट हा जो पदार्थ तयार झालाय तो अतिशय आंबट असतो आणि त्यामुळे ॲसिड लेवल्स वाढतात, आम्ल पित्तासारखे किंवा अल्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते। दुसरं चुकीचं कॉम्बिनेशन म्हणजे मांसाहार आणि उडीद डाळ, मांसाहार आणि दूध, त्यातल्या त्यात मासे आणि दूध हे खूप चुकीचं कॉम्बिनेशन आहे। दोघांची शेल्फ लाईफ कमी असते, त्यामुळे एकत्र आल्यावर शिळे होण्याची प्रक्रिया अजून जास्त वाढतं आणि ॲलर्जिक कंडिशन होण्याची शक्यता जास्त आहे। उडीद डाळ हे कफ वाढवणार आहे, चिकट आहे, आणि मांसाहार सुद्धा थोड्याफार प्रमाणात कफ वाढवतं, त्यामुळे कफामुळे होणारे आजार वाढण्याची शक्यता असते आणि हे एकत्र पचायला सुद्धा अतिशय जड असते। मासे बऱ्याच पदार्थांसोबत खाण्याला मनाई केलेली आहे, जसे मासे आणि मुळा आहे, मुळ्याचे पदार्थ असतील, मासे आणि मोड आलेले कडधान्य, मासे आणि गुळ, तर हे सुद्धा कॉम्बिनेशन चुकीचं। नंतर दूध आणि मिठाचे पदार्थ, अगदी कॉमनली खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे दूध भात किंवा चपाती दूध, चहा चपाती, तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये पुन्हा ते दूध आणि मीठ एकत्र आले की दूध हे नासणार आणि त्याचा जो पदार्थ तयार होणार ते शरीरातले ॲसिड लेवल्स वाढवणार। तर मीठ न घातलेला भात आणि दूध घेतलं तर चालते, जसं आपण तांदळाची खीर करत असतो त्यात मीठ नसतं, किंवा मीठ न घालता चपाती करून त्यासोबत दूध घेतलं तर चालतं, पण मीठ आणि दूध एकत्र येऊ नये। त्यानंतर तूप आणि मध हे सम प्रमाणात घ्यायचं नाही, इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचं नाहीये। तूप थोडं जास्त, मध जरा कमी असं प्रमाण चालतं। हे आपण सहसा पंचामृतमध्ये घेत असतो। तूप हे थंड आणि मधुर रसात्मक आहे, त्या उलट मध हे उष्ण गुणांचं आहे, तर त्यामुळे एकत्र किंवा सम प्रमाणात घेतलं गेलं तर मग त्याचं जे काही केमिकल रिॲक्शन होतं ते शरीरासाठी हानिकारक। मॉडर्न न्यूट्रिशनमध्ये ट्रोफोलॉजी असा एक ब्रांच आहे ज्यामध्ये फूड कॉम्बिनेशनचा अभ्यास केला जातो। कुठले कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगले आहेत आणि कुठले हानिकारक आहे ह्याचा इन डिटेल त्यामध्ये अभ्यास केले आहे, आणि त्याप्रमाणे दुधाचा चहा जो आपण रोज घेतो तो चुकीचा कॉम्बिनेशन आहे। काळा चहा घेतला तर चालेल, पण जे चहामध्ये कॅटेचिन नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते दुधाच्या संपर्कात आल्यानंतर न्यूट्रल होऊन जातं, शिवाय
शरीरातले ॲसिड लेवलसुद्धा त्याने वाढतात। जे रिफाईंड प्रोडक्ट्स आहेत किंवा जे मैद्यासारखे, रवा असेल, पॅकेटेड फूड्स आहेत, तर त्यामध्ये सुद्धा बरेच चुकीचे कॉम्बिनेशन्स केले गेलेत, ज्यामुळे ॲलर्जिक कंडिशन्स असतील, IBS, कोलायटिस किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स, लॅक्टोज इंटॉलरन्स ह्यासारख्या आजारमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे। थोडक्यात काय तर विरुद्ध गुणधर्मीय असलेले आहार पदार्थ आपल्या प्रकृतीच्या, आपल्या पचनशक्तीच्या विरुद्ध असलेले, हवामानाप्रमाणे, ऋतूप्रमाणे आणि त्यांच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रमाणे विरुद्ध असलेले आहार पदार्थ हे सगळे शरीरासाठी हानिकारक आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडेल ते सुद्धा कळवा, मी नक्की बनवेन। धन्यवाद। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।